नमस्कार मित्रांनो. थोड्या वेळ आधीच एक क्लायंट येऊन गेला आणि तो म्हणाला की आता साधारणतः 65-70 वर्षाचा होता आणि म्हणाला की आता मला सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणं जमत नाही आणि म्हणून मी जो माझा फ्लॅट आहे तो माझ्यासोबत जो मुलगा राहतो त्या मुलाच्या नावाने करायचा ठरवलेला आहे. तर मी त्याला म्हटलं की त्यामुळे तुमची जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटवरची ओनरशिप जाईल, तुमचा मालकी हक्क जाईल. तर तो मला काय करायचं, वय झालेलं आहे, मला सोसायटीच्या मीटिंगला जाणे, हजर राहणे, मतदान करणे, वेळप्रसंगी असं वाटतं की आपणच कमिटी मेंबर व्हावं, जो गोंधळ सोसायटीमध्ये दिसतो, आणि वैतागलो आहे. आणि म्हणून मी विचार केला की आता हा जो माझा फ्लॅट आहे हा माझ्या मुलाच्या नावाने करून टाकावा, तर मला मार्गदर्शन करावं. तर मी त्यांना म्हटलं की ह्याच्यावर एक उपाय आहे. कारण आज जो मालकी हक्क असतो कुठल्याही घरावर तो फार मोठा असतो. तुमची जी समस्या आहे त्याचं सोल्युशन महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲक्ट किंवा MCS ॲक्ट 1960 मध्ये सुद्धा आहे. आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी सुद्धा जे बायलॉज आहे त्यामध्ये आहे. त्यांना म्हटलं एकच साधा उपाय आहे की तुम्ही तुमच्या मुलाला असोसिएट मेंबर बनवा. तुम्ही तुमच्या पत्नीला, मुलींना या नातेसंबंधात असेल तर लक्षात ठेवा, त्यांना तुम्ही असोसिएट मेंबर बनवू शकता. आणि त्यामुळे त्या सोसायटीशी रिलेटेड ज्या सर्व जबाबदाऱ्या आणि जे सर्व हक्क आहेत ते त्यानंतर समजा तुम्ही तुमच्या मुलाला असोसिएट मेंबर बनवलं तर तुम्ही त्याच्या अधीन करता आणि त्याच्या तहत त्याला सोसायटीच्या मीटिंगला अटेंड होणे, सोसायटीच्या मीटिंगमध्ये मतदान करणे, आणि त्याला वाटत असल्यास की सोसायटीमध्ये कमिटी मेंबर बनावं, चेअरमन बनावं, सेक्रेटरी बनावं, तर तेही तो बनू शकतो. असं प्रोव्हिजन आज कायद्यात आहे. आणि हे सर्व करत असताना मालक म्हणून तुमचा हक्क सुद्धा शाबूत राहतो. तर तो व्यक्ती फार खुश झाला आणि मग मी त्याला सांगितलं की मी त्याची तुम्हाला एक साधा ॲप्लिकेशन त्यासाठी सोसायटीला करावी लागेल. एक फॉर्म अपेंडिक्स 5 आहे तो भरावा लागेल. ते मी तुम्हाला करून देतो, तुम्ही संध्याकाळी या. आणि तो व्यक्ती जाताना की त्याला जे काही करून घ्यायचं आहे ते तर मुलाकडून तो करून घेणार, पण मालकी हक्क माझ्या फ्लॅटचा माझ्यासोबत राहिला या आनंदाने गेला. आत्ताच तो व्यक्ती गेला आणि मला असं वाटलं की आपल्यासोबत हे शेअर करावं. कारण अशी समस्या समाजामध्ये अनेक वृद्ध लोकांकडे, सिनियर सिटीजन्स सोबत असू शकते आणि त्यासाठी हा ॲक्टमधला फार मोठा दिलासा आहे. जय भारत, जय संविधान.